गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही बातम्यांचा आढावा घेऊयात। वर्ध्याच्या सावंगीमध्ये एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या 27 जणांना अटक केली। कारवाईमध्ये 9,39,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून 10 ते 12 कोटींचं चंदन जप्त करण्यात आलंय। उर्से टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आणि चालकासह एकाला अटक केली आहे। हे चंदन नवी मुंबईतील JNPT वरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जाणार होतं। या चंदन तस्करी मागील मुख्य सूत्रधाराचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। नगर शहरामध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडलेली आहे। तरुणाचं अपहरण करून त्याला डोंगरात नेऊन जिवंत जाळण्यात आलं। शहरामध्ये जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचं भर दुपारी अपहरण झालं। त्यानंतर केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आणि नंतर त्याला जाळलं गेलं। या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे। जालन्यामध्ये अवैधरित्या मुरुमाचं उत्खनन करणारा JCB पोलिसांनी पकडला। खडक तलाव शिवारामध्ये काही व्यक्ती मुरुमाचं उत्खनन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। नंदुरबारमधील कुणालनगर भागामध्ये भर दिवसा घरफोडी झाली। दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 28 लाखांचा मुद्देमाल पळवण्यात आला। पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये घरफोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वर्ध्यामध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणामध्ये 10 जणांना अटक केली असून 4 जण फरार आहेत। आरोपींकडून 60 ब्रास वाळूसह 6 ट्रक असा मुद्देमाल जप्त केलाय। सांगलीतील मिरजमध्ये अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आली। हा तरुण बाजारामध्ये पिस्तूल घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांच्या कारवाईमध्ये 40,000चे पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून 7 महिन्यांचा गर्भ जमिनीत पुरल्याचं प्रकरण समोर आलंय। उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केल्यामुळे ती 7 महिन्यांची गर्भवती राहिली आणि हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला। शिरूर तालुक्यातील कारेगाव इथे युवती आणि भाऊ गप्पा मारत बसले होते। तेव्हा मद्यपान केलेल्या 2 व्यक्तींनी त्यांचा चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली आणि या युवतीवर आळीपाळीनं अत्याचार करत तिच्या अंगावरचं सोनं सुद्धा काढून घेतलं असा धक्कादायक प्रकार घडलाय। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एका घरात असलेला 8 किलो 775 ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय। 1,75,000 रुपये किमतीच्या या गांजावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली। या प्रकरणामध्ये 2 जणांवर गुन्हा दाखल झाला।